आज काही खास फॅन्सी नाही, पण रोजच्या जेवणासाठी ही थाळी खूप उपयोगी आहे. आज मी बनवणार आहे घोसाळ्याची भाजी, मेथीची भाजी आणि गरमागरम पोळी. साधं पण मनाला आनंद देणारं जेवण. घोसाळी निवडताना छान ताजी, हिरवीगार अशी घ्यायची. स्वच्छ धुवून पुसून घेतलेली घोसाळी ह्याप्रमाणे मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतली. एक वाटण बनवून घेते, ज्यासाठी सगळ्यात आधी तर शेंगदाणे छान भाजून घेतले. त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप ते सुद्धा छान भाजून घेतले. हे सगळं पूर्णपणे थंड होऊ दिलं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. आता याच्यात आपल्या आवडीप्रमाणे तिखट, हळद आणि गरम मसाला किंवा गोडा मसाला टाकायचा. मिक्सरमधनं छान वाटून घेतलं. फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग आणि घोसाळ्याचे काप चांगले परतून घेतले. आता झाकण ठेवून घोसाळी 5 मिनिटं शिजवून घेतली. पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा छान परतून घेतली. त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घातलं आणि चांगलं परतून घेतलं. आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घेतलं. झाकण ठेवून ही भाजी 10 मिनिटं किंवा घोसाळी शिजेपर्यंत शिजवून घेतली. घोसाळ्याची भाजी तयार झाली. आता छान मेथीची भाजी बनवून घेते. मेथी छान निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि छान बारीक अशी चिरून घेतली. फोडणीसाठी तेल गरम केलं. त्यामध्ये जिरं, लसूण आणि हिरव्या मिरचीचे काप चांगले परतून घेतले. त्यानंतर हळद, लाल तिखट परतून घेतलं. आता चिरून घेतलेली मेथी ह्या फोडणीमध्ये घातली. चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर 20 मिनिटं भिजवून घेतलेली मूग डाळ ह्या मेथीमध्ये टाकली. पुन्हा छान परतून घेतलं आणि चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ घातलं. वरून झाकण ठेवलं आणि आता 10 मिनिटं ही भाजी मंद आचेवर वाफवून घेतली. दहा मिनिटानंतर मेथीची छान सुकी भाजी तयार झाली. आता ताटं वाढायला घेऊ. सगळ्यात आधी घोसाळ्याची चमचमीत भाजी, मेथीची सुकी भाजी आणि गरमागरम पोळी. साधं पण मनाला समाधान देणारं जेवण. तुमच्या आजच्या थाळीत काय होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.